नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गरीब बापाची कथा पाहणार आहोत। एका लहानशा खेड्यात सदाशिव नावाचा एक गरीब बाप राहत होता। त्याचं कुटुंब फारसं मोठं नव्हतं। बायको लवकरच गेली होती आणि त्याला एकुलता एक मुलगा होता, सोनू। सदाशिव मोलमजुरी करून आपल्या मुलाला शिकवत होता। दिवसभर शेतात इतरांच्या बांधावर विहिरीवर राबायचा आणि जे काही पैसे मिळायचे त्यातून सोनूचं शिक्षण, कपडे, वह्या, पुस्तक आणि 2 वेळचं जेवण। सोनू हुशार होता, त्याला शिकण्यात रस होता, पण वडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यामुळे तोही कधी हट्ट करत नसे। शाळेत पहिला नंबर, शिक्षकांचं कौतुक, पण पाय मात्र जमिनीवरच ठेवलेला। एक दिवस शाळेत शिक्षणासाठी एक मोठी शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आली, पण त्यासाठी शहरात जाऊन परीक्षेला बसावं लागणार होतं। प्रवास, राहणं, परीक्षा शुल्क, सदाशिवसाठी हे फार मोठं होतं, पण सदाशिवने ते शक्य करून दाखवलं। त्याची स्वतःची जुनी बैलजोडी विकली, जी त्याच्या शेतीचा एकमेव आधार होती। तो म्हणाला, बैल परत मिळतील, पण मुलाच्या भविष्याचा बैल गमावला तर पुन्हा मिळणार नाही। सोनू परीक्षेला गेला। सदाशिव प्रत्येक दिवस देवाला प्रार्थना करत राहिला। महिनाभरानंतर निकाल लागला। सोनू शिष्यवृत्तीत पहिला आला। त्याला पुढे शहरात मोठ्या कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळाली। तो इंजिनियर झाला। नोकरी लागल्यावर पहिल्या पगारात त्याने गावात परत येऊन सदाशिवला नवीन बैलजोडी आणून दिली आणि पायावर डोकं ठेवलं। सदाशिवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले। तो म्हणाला, मी गरीब होतो बाळा, पण तू माझा खजिना आहेस। ही गोष्ट आपल्याला शिकवते की गरीब असणं म्हणजे अपयश नाही। मेहनत, समर्पण आणि निस्वार्थ प्रेम या गोष्टी माणसाला महान करतात। एक गरीब बाप आपल्याकडचं सगळं देऊन मुलाचं भविष्य उज्ज्वल करू शकतो। अशा छान छान प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।